आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। हे सर्व तुझ्यामुळे झालं आहे माळसापती। तू त्या काल आलेल्या मुलाला भगवान बनवलंस का? तुला त्याच्यात काही खोटं, काही कपट, काही दिखाऊपणा, काही ढोंग काहीच नाही दिसलं? त्या भिकाऱ्याला तू इथे घेऊन आलास खंडोबाच्या मंदिरात आणि स्वतःचा गुरु बनवलंस। तू पाप केला आहेस माळसापती, स्वतःच्या धर्माला भ्रष्ट केला आहेस तू। आणि तुला माझं म्हणणं ऐकून तरी घ्या। काही ऐकायचं नाही मला, कुठचंही स्पष्टीकरण नकोय, कारण जे काही तू केलं आहेस ते सूर्याच्या प्रकाशासारखं स्वच्छ चमकत आहे। मलाही थोडं बोलून द्या तुम्ही। भगवान जेव्हा बोलतात तेव्हा समोरच्याला बोलण्याची अनुमती नसते। तुम्हाला फक्त ऐकायचं आहे, ऐकत राहा। माळसापती, तू जो अधर्म केला आहेस त्यासाठी तुला शिक्षाही मिळणारच, अवश्य मिळेल। आधी मला त्या भोंदूला शिर्डीच्या बाहेर हाकलायचं। चला। भगवान, पाणी। पाण्याने माझी तहान तर भागेल, पण या हृदयाची आग लागली आहे ती कोण विझवणार? द्वारकानाथने आजपर्यंत जे काही सांगितलं आहे, करून दाखवलं आहे, त्या योगीला देखील शिर्डी सोडून जावंच लागेल। भगवान, तुम्ही म्हणालात तर शिर्डीच काय, तो तर जग सुद्धा सोडून जाईल। हळू बोल, काय चालू आहे तुझ्या डोक्यात? भगवान, बाईजाबाईने साईनाथाला तेलाची बरणी दिली होती। हो, दिली होती, आणि साईनाथाने म्हटलं होतं की तो ते तेल दिव्यांसाठी वापरेल। हो, दिवे प्रज्वलित करेल, पण जंगलात वारा सुटला तर दिवे विझून जातील। आणि नाही विझले तर दिव्यांनी एखाद्या वाळक्या पानाला, एखाद्या वाळलेल्या झुडपाला, एखाद्या वाळलेल्या झाडाला आग लागली तर? साईनाथ, जंगलामध्ये आग लागली, उठा, ध्यानातून जागे व्हा साई। ज्या प्रकारे तुम्ही दोघं आला आहात त्यावरून वाटतंय कामगिरी यशस्वी झाली। सर्व जंगल जळत आहे भगवान द्वारकानाथजी। आणि ते साईनाथ नावाचं झाड, त्याचं काय झालं? तो तरी कुठे वाचला असणार, जळून खाक झाला असणार। चला, चांगलं झालं, एक काम संपलं। आता निश्चिंतपणे राहत्याला जाऊया। चला चला। ध्यानातून जागे व्हा साई।
सगळ्यांना सांगूया. चला. काय झालं? पळत का आहात? आग, जंगलात आग लागली आहे. जंगलात आग? हो भाऊ, चला. साईनाथ, माझं पोर. आई जंगलात आग लागली आहे. जंगलात हो. आग लागली आहे? अरे देवा, जंगलात तर तुझा दादा आहे. काय? बाळा, दादा बायजा, काय? जंगलात आग लागली आहे? मग साईनाथ कुठे आहेत? साई, ध्यानातून जागे व्हा. साई जागे व्हा. जागे व्हा साई. साईमुळेच आपल्या नमिलाची शादी झाली आहे. हो तर साई आपला सुद्धा आहे. पाणी टाका. अरे जा कुठे, पाणी घेऊन या. पाणी वाजता, लवकर टाका. पाणी टाका. ऐका, लवकर पळा. साई, लवकर या. राम, किती वेडे आहेत हे लोक. अरे जंगलातली आग विझवण्यासाठी पाणी भरून मडकी घेऊन चालले आहेत. भगवानजी, साई, चला लवकर टाका. जाऊन मठात भोजनाचा प्रबंध होय करा भगवान. आणि लक्षात असू द्या, आज काहीतरी गोड धोड जरूर बनवा, कारण लवकरच गोड बातमी मिळणार आहे की शिर्डीचा साईनाथ जंगलातील आगीत जळून खाक झाला. अरे कुणीतरी त्याला ध्यानातून जागा करा. पाणी टाका. साई, ध्यानातून उठा. साई, वाचवा. पाणी टाका. वाचवा. पाणी. साईनाथ वाचवा. साई, उठा. साई, काहीतरी करा. वाचवा. बाबा, उठा. उठा. पाणी टाका. पळा. पाणी टाका. आग लागली. उठा साई, उठा. आग विझवा. लवकर आग विझवा. काय? अरे देवा. आग विझली. चमत्कार. कुठे आहे आज? तुम्हा सर्वांना भास झाला आहे, इथे कुठेही आग नाहीये. अगं पण जे काही असल, पर म्या तुला आता इथे राहू द्यायची नाही. चल. हो दादा, घरी चल. हो साईनाथ, जेव्हा स्वतःचं घर आहे तर जंगलात का राहायचं? हो साई, आमची सगळ्यांची पण हीच इच्छा आहे की तुम्ही जंगल सोडून शिर्डीत येऊन राहावं. तुम्हाला चालणार असेल तर माझ्या घरी येऊन राहू शकता बाबा. साई फक्त माझं पोरग आहे, तो माझ्याच घरी राहील. चल र. बरोबर बोलतेय बायजा. चला, नकार देऊ नका साई. तुम्ही सर्वजण हे विसरत आहात की मी एक संन्यासी आहे आणि संन्यासी कुठल्याही बंधनात नाही अडकत. साई बाळा, तुझ्या आईच्या घरी राहणं तुला बंधन वाटतं?
तू समजून घेत नाहीयेस आई. जेव्हापासून मी पृथ्वीवर आहे, एकटा आहे, मुक्त आहे, मी कुणाबरोबर राहूच नाही शकत. मला कधी झोप येते, कधी झोप नाही येत. कधी भूक लागते, कधी भूक नाही लागत. कधी उठून फिरावंसं वाटतं, कधी मी आठवडा समाधीमध्ये लीन होतो असतो. माझ्यामुळे कुणाला त्रास व्हावा अशी माझी कधीच इच्छा नसेल. नाही बाबा, यात आम्हाला काही त्रास होणार नाही. काही त्रास नाही होणार. हो दादा, तू चला आमच्या बरोबर. गुरुदेव, आता आम्ही तुम्हाला जंगलात नाही राहू देणार. तुम्हाला वाटलं तर तुम्ही खंडोबा मंदिरात येऊन राहू शकता. मंदिरात देखील? बरं, ठीक आहे, जशी तुमची इच्छा. मी शिर्डीतच राहीन, पण कुणाच्याही घरी नाही. मग कुठे राहायची इच्छा आहे तुमची? द्वारकामाईमध्ये. द्वारकामाई? ती तर उजाड जागा आहे गुरुदेव. त्याच्या समोर ती तर बिलकुल जमीनदोस्त झाली साईनाथ. तीच माझी द्वारकामाई आहे. ज्या प्रकारे मूल त्याच्या आईच्या गर्भात सुरक्षित राहतं, त्या प्रकारे मी इथे पूर्णपणे सुरक्षित राहीन. हीच इच्छा आहे ना तुमची? अल्लाह मालिक. तू माझ्यासाठी तुझ्या जीवाची देखील पर्वा केली नाहीस. मला आगीपासून वाचवण्यासाठी स्वतः आगीत उभा राहिला हा. तू नाही येणार माझ्या बरोबर? साई बाबांचा 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 साई बाबांचा. ए राधेश्याम, चल ना, द्वारकामाई स्वच्छ करायची आहे. अरे तिथे साईनाथ राहायला येत आहेत. साईनाथ येत आहेत? चला 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 लवकर चला. दगड, तू पण तेच ऐकलंयस का जे मी ऐकलं आहे? हो, मी सुद्धा तेच ऐकलं आहे, पण विश्वास बसत नाहीये. वैद्यजी, तुम्हाला काय वाटतं? जंगलातल्या आगीत जळून मेला नसेल ना साईनाथ? जळून तर मरतील साईनाथांचे शत्रू. वैद्यजी, साईनाथ द्वारकामाईत आहेत. मी त्याचा विचार करतच नाहीये. मी विचार करतोय की आधी तर तो गावाच्या लांब राहायचा, जंगलात. आता तो गावातच राहील. म्हणजे तुमच्या धंद्याचं वाटोळा? अरे मूर्खांनो, शुभ शुभ बोला की जरा. माझ्या धंद्यावर तुम्हा दोघांचं पोट पण अवलंबून आहे, समजलं? अरे मूर्खांनो, थोडा विचार करा, विचार करा जरा. दगड, वैद्यजींनी आपल्याला विचार करायला सांगितलं आहे. आता आपलं काय होईल? हर प्राणी पर तेरी
अगं माझा मुलगा इतका खोकत होता, बाबांकडनं उदी घेऊन आले आणि आत्ता ठीक होतो आहे बघतो. भगवंतांचं रूप आहे साईबाबा, ते काहीही शक्य करू शकतात. राम 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 वैद्यजी. राम राम. कशी आहे यमुनाबाई? अग तुझा मुलगा तर आजारी दिसत आहे. हो वैद्यजी, म्हणूनच तर साईबाबांकडनं मी उदी घेऊन आले आहे. या उदीमध्ये औषध पण आहे आणि साईबाबांचा आशीर्वाद देखील. अग उदी राख आहे, औषध नाही शकिलाबाई. वैजी, साईबाबांचं दर्शन सर्वात मोठा आशीर्वाद आहे. माझे पती खूप आजारी होते, 2 दिवस मशिदीत गेले. साईनी त्यांना उदी दिली. बस आजच गेले सुद्धा ते शेतात काम करायला. अरे तुम्हा लोकांची बुद्धिभ्रष्ट झाली आहे का? जेव्हा उदी खाऊन खाऊन पोटात दुखेल ना, तेव्हा याल वैद्यजींकडे औषध न्यायला. नाही रगडू, आम्हाला जायचंच असेल तर आम्ही बाबांकडे जाऊ. हा. अरे राम राम राम, मूर्ख आहेत हे लोक. वैद्यजी, जर असंच राहिलं तर द्वारकामाईच्या बाहेर आजारी लोकांच्या रांगेत आपल्याला उभं राहावं लागेल. तुमच्या मागे. गप्प बसा मूर्खांनो. चला चला. अरे वेडे झाला आहात तुम्ही सगळेजण. उदी नाही, जणू जादूची पुडीच झाली आहे, ज्याने प्रत्येक आजाराचा इलाज करतो तो. राम राम राम. हे तर सत्यच आहे द्वारकानाथजी, की लोकांच्या मनात विश्वास संपादन केला आहे त्याने. त्याच्याकडे नक्कीच एखादा वशीकरण मंत्र आहे द्वारकानाथजी. तो साई आता आपल्यासाठी कसाई बनला आहे. जेव्हा झाडा झुडपांना पाणी देतो तेव्हा माहित आहे का काय म्हणतो तो? मी भाव भक्तीच्या बागेला पाणी देत आहे. तो भाव भक्तीच्या गोष्टी करतो. हा, कच्च मडक शेकतो तेव्हा म्हणतो. खूप लोक असे असतात ज्यांचं ज्ञान कच्च आणि अर्धवट आहे. त्यांना गुरुपदेशाने शेकून पक्क बनवणं जरुरी आहे. अच्छा, तर सगळ्यांचा गुरु बनू इच्छितो तो ढोंगी. भगवान द्वारकानाथजी, तुम्ही असताना तो काय गुरु बनणार? मशिदीच्या बाहेर शेकोटी सुद्धा पेटवतो तो. हा, आणि म्हणतो हे लाकडाचे तुकडे मनुष्यांचा स्वार्थ आहे, अहंकारांचं प्रतीक आहेत माळसापती. जर ईश्वराला शरण जायचं असेल, आपल्या गुरूंच्या चरणी लीन व्हायचं असेल, तर या स्वार्थाला आणि अहंकाराला जाळून राग बनवणं जरुरी आहे म्हाळसापती. अल्लाह मालिक. भोंदू असून ज्ञान आणि तत्वज्ञानाच्या गोष्टी करतो तो. तो अशा गोष्टी सांगतो ज्या आजवर कुणीच सांगितल्या नसतील. शिर्डीमध्ये रामनवमी साजरी करत आहे तो. हा, रामनवमी. हो, रामनवमी. गावात प्रत्येक सण सर्व गावकऱ्यांनी मिळून मिसळून साजरा केला पाहिजे. सणामुळे गावात साफसफाई होईल, ज्यामुळे आजार पसरणार नाहीत. तुमची इच्छा आहे गुरुदेव, तर आम्ही रामनवमीचा उत्सव जरूर साजरा करू. बरोबर ना कोते पाटील? हो, पण साईनाथ, शिर्डीतच नाही, या संपूर्ण भागात असा उत्सव प्रथमच साजरा केला जात आहे. आणि ही गोष्ट आजूबाजूच्या सर्व गावात पसरली आहे. आणि बाहेरच्या गावातून सुद्धा या उत्सवात सहभागी होण्यासाठी खूप लोक उत्सुक आहेत. अरे वा, हे तर अजूनच चांगलं झालंय. तुझं काय म्हणणे लक्ष्मीची आई? हा हा हा, ठीक आहे, पण आपल्या शिर्डीतल्या विहिऱ्या आता कोरड्या आहेत. त्या येणाऱ्या पाहुण्यांकरिता
पाण्याची व्यवस्था कशी होऊ शकेल बाबा? हो, हे तर खरोखरच कठीण होईल बाबा. पाऊस पडेपर्यंत गावातल्या लोकांसाठी देखील पाण्याची समस्या होऊ शकते. माधवराव, आपल्या मनात इच्छा निर्माण झाली आहे की आपण रामनवमी साजरी करूया. तर प्रभू श्रीराम सुद्धा आपलं सहाय्य करतीलच ना? ही घ्या उदी. प्रभू श्रीरामांचं नाव घेऊन गावातल्या प्रत्येक विहिरीत टाकून द्या हिला. अल्लाह मालिक. अरे राम राम राम, हे सगळे लोक विहिरी जवळ का बरं जमले आहेत? ते जीव देण्याच्या इराद्याने तर उभे नसतील. त्याला जाऊन हा, हा, बघूया. हा, हा. काय चला, करत चला. आहेत हे लोक? अरे अरे माधवराव, काय झालं? तुम्ही सगळे एकत्र जमून इथे अशा प्रकारे विहिरी जवळ का उभे राहिला आहात? हा वैद्यजी, हा विहिरीत पाणी खूप कमी आहे. कुणी छोट मूल सुद्धा बुडू शकत नाही. माधवरावजी, काय खरोखरच उडी मारण्याच्या हेतूने जमला आहात तुम्ही सर्वजण? पण तुमचं तर नशीबच वाईट आहे, पाणीच नाहीये. पाणी फक्त उडी मारण्यासाठी नसतं दगडू. अरे यांना तर उडी मारण्यासाठी ओंजळवर पाणी सुद्धा पुष्कळ आहे. काय वैद्यजी? पाणी तर गावकऱ्यांना हवंच. आणि साईबाबांची ही उदी जेव्हा आम्ही विहिरीत टाकू तर विहिरीत पाणी भरेल. राम राम राम. उदी टाकून विहिरी पाण्याने भरल्या असत्या तर आपल्या देशात दुष्काळ पडला नसता. माधवराव, हा, लोक पाण्यासाठी व्याकुळ झाले नसते माधवराव. नाही, आता नाही व्याकुळ होणार. माधवरावजी, तुम्ही उदी टाका. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. वैद्यजी, पाणी आहे तितकंच आहे. हल्ला पण नाही. हलेल मूर्खांनो, बघा बघा, माधवराव कधी खोट बोलतात का? अरे बघा, विहीर पाण्याने भरून गेली. पाणी पाणी भरतंय. बघा, पाणी भरलं सुद्धा. वैद्यजी, पाणी भरलं बघा. साईनाथांचा विजय असो. जय गावातल्या सगळ्या विहिरी पाण्याने भरल्या आहेत. चमत्कार, ही विहीर सुद्धा पाण्याने भरली. जय साईनाथ. साईनाथांचा 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 अल्लाह मालिक. असं म्हणतात एक वाईट मासा संपूर्ण तलाव खराब करून टाकतो. गेल्या काही वर्षांपासून हेच होत आहे शिर्डीमध्ये. मी जे काल झालं ते विसरून जे आज होत आहे आणि जे उद्या होणार आहे त्या बाबतीत तुम्हा सर्वांना काही सांगू इच्छितो. मी ज्याच्याबद्दल बोलतो आहे
पूर्वी त्याला योगी मानलं जात होतं. माहित नाही का, 10-11 वर्षांपूर्वी तो शिर्डी सोडून स्वतःच कुठेतरी लुप्त झाला. का लुप्त झाला? काय चोरलं होतं त्याने? काय? द्वारकानाथजी, सगळं शिर्डी गाव जाणतं की तो योगी त्याच्या तपश्चर्ये करता गेला होता आणि तुम्ही त्याच्याकडे चोर म्हणून जो निर्देश करत आहात ते धादांत खोटं आहे. तीळ मात्रही त्यात तथ्य नाही. हे तुम्हाला देखील व्यवस्थित माहित आहे. असं असतं तर ते साईनाथ परत शिर्डीत आले नसते आणि शिर्डीतील लोक त्यांचं मनापासून स्वागत करत त्यांचे भक्त बनले नसते. महासापती, भक्त भक्ती करतो, प्रदर्शन नाही करत, अवडंबर नाही करत, लोकांना वश करून घेण्यासाठी जादू नाही दाखवत. काय गावकऱ्यांनो, तुम्ही कधी ऐकलं आहे का की एखाद्या विहिरीत राख टाकून त्या कोरड्या विहिरीत पाणी भरतं म्हणून? पण असं झालंय, आम्ही आमच्या डोळ्याने पाहिलंय. त्यावेळी ते तुमचे डोळे नव्हते, त्या डोळ्यांवर जादूची काच बसवली होती. म्हणूनच तर तुम्हा लोकांना तिथे पाणी नसताना सुद्धा पाणी दिसत होतं. सज्जन हो, तुमच्या त्या साईनाथाला संमोहन विद्या अवगत आहे, जिचा उपयोग करून तो तुम्हा सर्वांना मूर्ख बनवतो आहे. आता त्या कपटी माणसाला शिर्डीतून हाकलून द्या. चला चला काढू बाहेर. चला चला सगळ्यांनी चला. सगळ्यांनी चला. अरे थांबा थांबा थांबा. कुठे चाललात तुम्ही? थांबा. गोते पाटील, तुम्ही द्वारकानाथांचं बोलणं ऐकलं नाही का? काय? त्याला सांगा की त्याने शिर्डीतून निघून जावं. तुम्ही जे समजताय ते चुकीचं आहे. हाकलून द्या शिर्डी. चला चला सगळ्यांनी बाहेर काढूनच राहू आज त्याला. चला आज बाहेर काढून त्याला. अरे थांबा. आता काय करायचं? हे लोक ऐकतच नाहीयेत. अल्लाह मालिक. वैद्यजी ते जात आहेत. मूर्खांनो, अशा प्रकारे पळत पळत का आला आहात तुम्ही दोघं? ते चालले आहेत. अरे कोण चालले आहे? महासापती आणि कोते पाटील खूप प्रयत्न केले त्यांना थांबवण्याचे, पण कुणी त्यांचं ऐकलं नाही. अरे थांबा जरा, थांबा. हे काय करता आहात तुम्ही? तू आमच्या रस्त्यातून बाजूला हो. नाही, मी तुम्हाला नाही जाऊन देणार. बाजूला व्हा. तुम्ही आधी बाजूला व्हा. माझं ऐका. थांबा. बाजूला व्हा. चला. अरे थांबा. चला 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 सगळे. थांबा. अरे खुदासाठी तरी, अरे माणूस म्हणून तरी विचार करा. थांबा, नका जाऊ. अल्लाह मालिक. आई, नूर चाची, कुठे आहात तुम्ही? लवकर बाहेर. नूर चाची. काय झालं तात्या? नूर चाची, ते उस्मान चाचांना मारलं. त्यांच्या डोक्यातून रक्त येत आहे. हाय अल्लाह, कोणी मारलं असेल. पण का मारलं? आई, ते लोक दादाला शिर्डीतून बाहेर काढायला चालले आहेत. उस्मान चाचांनी त्यांना थांबवलं तर. का बाहेर काढायला चाललेत ते? शिर्डी काय त्यांच्या बापाची आहे? चल तर दाखव कोण कोण आहेत ते. बघतेच मी एकेकाचं डोकं फोडून टाकीन मी. माझ्या मुलाला शिर्डीच्या बाहेर काढायला निघालात? चला तू पण चल. हा चला. चल आई. चला. आज बघूया. चला आज बाहेर काढू. चला. होय चला. चला एकत्र सगळ्यांनी जाऊ. चला बाहेर काढू त्याला. चला. बघा. चल बाहेर बाहेर हो. बाहेर ये. इथून चालता हो. चालता हो. बाहेर जा. बाहेर जा इथून. दूर निघून जा. निघून जा इथून. हो बाहेर. मी तुम्हा लोकांचीच वाट पाहत होतो. तुम्ही सगळे एकत्र आलात. छान झालं.
या रामनवमीचा उत्सव आपण सर्व एकत्र मिळून कसा साजरा करणार त्यावर चर्चा करून घेऊ. कुठची चर्चा करायला आलो नाही आम्ही. तुला शिर्डी सोडावी लागेल. स्वतःच इथून निघून जा, नाहीतर आम्ही तुला धक्के मारून बाहेर काढू. हो बाहेर काढू. धक्के मारून बाहेर हो काढू. धक्के मारून बाहेर काढू. बाहेर काढू. हे तुम्ही काय बोलत आहात? साईंशी असं बोलतात करीम? हो, याला शिर्डी सोडावीच लागेल. हो हो सोडावीच लागेल. सोडावीच लागेल. सोडावीच लागेल. लागेल. याला मारून मारून इथेच संपवून टाकू. कोण मारून टाकेल माझ्या पोराला? हा? कसं मारशील? कोण मारून मारून संपवून टाकेल माझ्या मुलाला? जरा समोर तरी या. अरे कुणाची माय व्हायली ना बघते मी अभि. माझं साईनाथ इथंच राहील. ए बायजा, ए चुपरा मुलद्या. थोबाड वर करून बोलला तर तो थोबाडात फोडून टाकेन, समजला? वैद्यजी, ही तर विजेसारखी येऊन कडाडली. हो, तिथे पडली, इथे पडली असती तर. चालते वाईतनं, चालते वाईतनं. साई इथंच राहील, कुठेही जाणार नाही. चालते वाईतनं, जा म्हटलं ना. वैद्यजी जाऊया. चुकून बायजाने लाठी फिरवून वैद्यजींना मारलं तर? घरी लेप तर तयार आहे ना वैद्यजी? मित्रांनो, या बायजाचं काही ऐकू नका. पुढे वा. चला पुढे. याचा हात पकडून याला बाहेर काढा. हात लावा माझ्या साईला, हात तोडून ठेवीन. अगे बायजा, बायजा नाही. ए बाजूला हो. अरे हट. अगं शांत हो बाईजाबाई, तू द्वारकानाथांचा अपमान करत आहेस. हा, मग आता काय हवंय वैद्यजी? की या सर्वांसमोर मी याचा सन्मान करू? वैद्यजी, लेप घेऊन येऊ? हिचं काही ऐकू नका. पुढे वा. आणि जर हा साईनाथ जात नसेल तर शिक्षा द्या त्याला. मारा याला. मारा. आई सांभाळून. बायजाला बाजूला करा वाटेतून. मी म्हटलं ना, म्हटलं इथं कुणी यायचं नाही. सांगून ठेवते, कोणी येणार नाही इकडं. कोणी नाही येणार. आई, तू बाजूला हो. नाही, मी कुणालाही तुझ्यावर हल्ला करू देणार नाही. ऐका रे, या ढोंगीला राहू देऊ नका इथे. हाकलून द्या, हाकलून द्या. नाही, कोणीही पुढे येणार नाही. बाबा, तुम्ही ह्यांच्यावर रागवत का नाही? लक्ष्मी बाळा, झाडावर फळं लागतात. बघितलं आहेस तू? फळं तोडण्यासाठी मुलं काय करतात? दगड मारतात. हा, आपण झाडाच्या फळांसाठी झाडाला दगड मारतो. ज्याची फळं हिरावून घेतो तो आपल्याला दगड मारतो का? म्हणजे झाड दगड खाऊन सुद्धा त्याची फळं देतच राहतं. पण आम्ही झाड नाही आहोत. जर तू इथून नाही गेलास तर आम्ही तुला दगड मारू. दगड. दगड मारू, दगड मारू, दगड मारू. दादा, दादा, तू चल इथून, घरी चल. अरे नाही, हा कुणाच्याही घरी जाणार नाही. याला शिर्डीच्या बाहेर जावं लागेल. बाहेर जावंच लागेल. बाहेर जावं लागेल त्याला. तात्या, असं नाही बोलायचं. हाच तर आपला समाज आहे. समाजात वादविवाद तर होतच असतात.
यामुळे समाज दुष्ट किंवा वाईट नाही होत. जेव्हा द्वंद्व समाप्त होतं तेव्हा समाजाला दिशा, नवीन विचार मिळतो. एक गोष्ट तर मानलीच पाहिजे, साईबाबा निडर आहे, अजिबात घाबरला नाही. घाबरलो तर आपण आहोत. काय वैद्यजी? आम्ही कुठे घाबरलो आहोत. अच्छा, तर पहिली काठी तुम्ही आणि द्वारकानाथांनी साईबाबांवर चालवायला हवी होती. मारणार आहे. मी आता लाठी नक्कीच मारेन, परंतु साईबाबांच्या डोक्यावर नाही, तुमच्या दोघांच्या डोक्यांवर. तू काय करत आहेस दादा? समाजाची जी इच्छा आहे. नाही बाबा, तुम्ही नका जाऊ. मी कुठे चाललो आहे बाळा? नाही नाही, मी तुला कुठे बी जाऊ देणार नाही. आई, देवावर श्रद्धा ठेव आणि संयम बाळग. श्रद्धा आणि सबुरी. नको जाऊस दादा, नको जाऊस. साईनाथ, आम्हाला अनाथ नका करू. अल्लाह मालिक. वैद्यजी, द्वारकामाई कुठे गायब झाली? सबका मालिक एक. भोंदू आहे हा, भोंदूगिरी करतोय हा. अरे ढोंगी, बाजूला हो तिथून. बाजूला हो, बाजूला हो. अरे हा जादू करतो आहे. जादू नाहीये ती, ते साई आहेत. साई, आता तरी विश्वास ठेवा वैद्यजी. ते मालक आहेत आपल्या सर्वांचे, भगवंत आहे. तुम्ही त्यांनीच बनवलेल्या जगातून त्यांना बाहेर काढू इच्छिता. आपण साईंचे अपराधी आहोत. आपणच त्यांना बेघर करू इच्छितो, जे आपल्यालाच घर देत आहेत. आपल्याला ज्याची पूजा करायला पाहिजे त्यांनाच लाटीने मारत आहोत. आपण साईंची क्षमा मागितली पाहिजे. हो, क्षमा मागितली पाहिजे. साईनाथ, साईबाबा. अरे मूर्खांनो, अरे थांबा रे. कुठले अंधविश्वासू. अरे अरे हा ढोंगी आहे. थांबा. हा, जाऊ नका. भोंदू आहे तो. साई कथा अनंत है, साई नाम अनमोल. आता काय फायदा ओरडून? सगळे तर गेले निघून. सगळे तर निघून गेले. साई बोल. साई राम, साई श्याम, दुख भंजन तेरु नाम. साई राम, साई श्याम, दुख भंजन तेरु नाम.
साईं श्याम